कम्युनिटी फिजिओथेरपीमध्ये गर्भधारणेच्या काळातील व्यायाम, प्रसूतीनंतर कर्करोग आणि वृद्धांचे व्यायाम समाविष्ट असतात. गर्भधारणेच्या काळात फिजिओथेरपी ही एक महत्त्वपूर्ण आणि सुरक्षित पद्धत आहे, जी महिलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. वेदना कमी करण्यासाठी, हालचाल सुधारण्यासाठी, प्रसूतीसाठी तयार करण्याची आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी फिजिओथेरपी अत्यंत उपयुक्त ठरते. प्रसूतीनंतर 6 ते 8 आठवड्यांचा कालावधी हा प्रसवोत्तर कालावधी म्हणजेच पोस्ट नॅटल पिरियड म्हणून ओळखला जातो. प्रसूतीनंतरच्या कालावधीमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक आधाराची आवश्यकता असते. महिलांची संतुलित आहार विषयक काळजी घेणे गरजेचे असते. प्रसूती दरम्यान ओटीपोटीचे व योनिमार्गाचे स्नायू कांबल्यामुळे कमकुवत होतात. त्याची ताकद वाढवण्यासाठी प्रसूतीनंतर व्यायामाची आवश्यकता असते. प्रसूतीनंतर कमकुवत स्नायूंची ताकद वाढवणे व शरीराची ठेवण पूर्ववत करणे महत्त्वाचे असते. स्नायूंच्या कमकुवतपणामुळे होणारी कंबरदुखी किंवा योनिमार्गातून गर्भपिशवीचा ऱ्हास यांसारख्या प्रकारे टाळण्यासाठी फिजिओथेरपी अत्यंत आवश्यक आहे. कॅन्सर फिजिओथेरपी हा कॅन्सर रुग्णांसाठी उपचार पर्याय मार्ग आहे. औषध, केमोथेरपी, रेडिएशन दरम्यान किंवा उपचारानंतर कार्य पुनर्संचयित करण्यासाठी, गतिशीलता वाढवण्यासाठी आणि शरीराची जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी फिजिओथेरपी महत्त्वपूर्ण ठरते. USTCs म्हणजेच शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र हे शहरी केंद्र भागातील नागरिकांसाठी आरोग्य व फिजिओथेरपी शरीराला सावरण्यासाठी आणि बळकट होण्यास मदत करण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच RSTC हे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शिवसृष्टी डेरवन इथे उपलब्ध असून फिजिओथेरपी सेवा दररोज सकाळी 9 ते 1 या वेळेमध्ये उपलब्ध असून यामध्ये हाडांच्या दुखापती, स्नायू, सांधेदुखी, न्यूरोलॉजिकल आजार म्हणजेच स्ट्रोक, CT आणि शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन उपचारांसाठी उपलब्ध आहे. तसेच भकल वालावलकर हॉस्पिटलद्वारे फिजिओथेरपीचे विद्यार्थी डेरवन, सुतारवाडी, चव्हाणवाडी, शिर्केवाडी, कोसबी, वहाळ, कुटरे, आग्रेवाडी आणि अनेक अशा भागात रुग्णांना घरोघरी भेट देऊन व्यायाम, आरोग्य सुधारण्याचे महत्त्व शिकवले जातात. तर तुम्हाला पण हाडांचे दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे किंवा तोल जाणे यांसारखी समस्या उद्भवत असतील तर भकल वालावलकर हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी OPD नंबर 9 इथे येऊन अवश्य भेट द्या.